वेशददाणौ गवामृन्दकानन्दनं चारुहासौ परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हरी राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि पाहता लोचनी सुख झाले हो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी। सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी।
सुखाचे आगर बापर कुमा देवी बर राहू आता हेची ध्यान डोळा मन लंपट कोंड कोंड धरी देह भावे राहू आता हेची ध्यान तुका म्हणे गोजरिया तुका म्हणे गोजरिया गोजरिया
पाहता लोचन रूप पाहता
पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी उतरते का गुंतुनिया राहती ते का गुंतुनिया राहती कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी जोवरी प्राचनाची दोरी वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला प्रातःकाळी उठून गेला कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन ऐसे असता भय भय कोना ऐसे असता भय कोना कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी
दत्ता महाराज उमरगेकर आणि त्यांना साथ देतील तानाजी महाराज पवारारीकर. पक्षी अंगणी उतरती 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 आसावे संसार कैसे आसावे संसार कैसे आसावे संसार
प्राचीनाची दोर जोवरी प्राचीनाची दोरी प्राचीना
गोवरी प्रार्थनाची गोवरी प्रार्थनाची गोवरी प्रार्थनाची गोवरी गोवरी प्रार्थनाची गोरी गोवरी प्रार्थनाची गोरी गोवरी 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 प्रार्थनाची दोरी गोवरी प्रार्थनाची दोरी तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी संसारी
संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. मला मोकळं करा थोडस. वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. याचा बेस कमी करून ट्रबल गेन वाढव मॉनिटरचा, म्हणजे मग मोकळा येईल. शरण एका जनार्दन हरी, शरण एका जनार्दन, ऐसे असता भय कवन. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. श्री संताची या माता चरणावरी, श्री संताची या माता चरणावरी, श्री संताची या माता चरणावरी, संताची माता चरणावरी. अष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. हे विश्रांती पावलो संभाळा, विश्रांती पावलो संभाळा. वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. हरी श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. हरी विश्रांती पावलो संभाळा, उतरी वाढले अंतरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या, जय गावी केला वास त्याशी नसावे उदास. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल कुंडली हरी विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहते. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. कीर्तनरूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग. पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा दिडक्या पद्धतीचा उपदेश या प्रकरणातील असून नाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून जीवानं नेमका संसार कसा करावा आणि या जगात नेमकं कशा पद्धतीनं राहावं याचं दोन दृष्टांत देऊन सविस्तरपणे केलेलं चिंतन म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीमागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे माईबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणार तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज अधिकृत संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र चोबळी नावाचं गाव आणि या चोबळी नावाच्या पवित्र गावामध्ये आपल्याच गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना परिचित असणारे सुपरिचित असणारे कैलासवासी नानासाहेबजी व्यंकटराव पाटील
यांच्या द्वितीय पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्या सर्व पाटील परिवाराच्या वतीनं त्यांचे चिरंजीव अर्थात डॉक्टर विठ्ठलरावजी नानासाहेब पाटील आणि त्यांच्या बहिणी, तीनही बहिणी आणि त्यांचा संपूर्ण परिवार, त्या परिवाराच्या वतीनं आपल्या वडिलाप्रती असणारा आदरभाव अन्नदान ज्ञानदानाच्या रूपानं समर्पित करावा, याच एका पवित्र उद्देशानं कृतज्ञतापूर्वक केलेलं आयोजन आहे. माझा योग चांगला की या पाटील परिवाराचं अर्थात त्यांचे नातेसंबंध सगळ्यांच्या वतीनं या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक हरिभक्तीपरायण आमचे रमेश महाराज सूर्यवंशी सर यांच्या आणि आमचे श्री गोविंदरावजी सूर्यवंशी सर आणि डॉक्टर विठ्ठलरावजी पाटील या सर्व परिवाराच्या वतीनं योगानं ही कीर्तन सेवा माझ्या वाट्याला पारमार्थिक आणि अतिशय जिव्हाळ्याचे स्नेहसंबंध असल्यामुळे हा सेवेचा योग माझ्या पदरात आहे. गेल्याही वर्षी सेवेचा योग आला आणि याही वर्षी सेवा माझ्या वाट्याला आहे. वाजणारी दोघं बी अशी कारवा नाहीत एकदम अशी, बरोबर आहे का नाही, म्हणजे अशी चपळच आहेत का नाही सांगा. दोघं बी अशी खिलार आहेत, पुन्हा असे काही ढिले नाहीत. इकडून शत्रुघ्न महाराज पठाडे जे भरत महाराज पठाडे यांचे चिरंजीव बंधू आहेत आणि हे हरिभक्तीपरायण आमचे तुकाराम महाराज दोडगे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद, दोघांनाही मनापासून धन्यवाद देतो की तोडीस तोड कुणीच कुणाला कमी नाही म्हणल्यासारखं दोघं बी कसं आहे, सवत असल्याशिवाय बाई नटून नांदत नसती, लक्ष द्यायला लागले का नाही. त्याच्यामुळं दोघांनीही अतिशय जोर लावून वाजवणं दोघांचं वे, दोघाला धन्यवाद देतो. आमच्या दोन्ही दत्ता महाराजांनी आणि आपले दुसरे कोण म्हणलं सर, तानाजी महाराजांनी अतिशय सुंदर चाल गायली. तरी अजून नवनाथ गुरुजीचं राहिलंय ऐकायचं, लक्षात आलं का नाही. दराडे महाराज पंचक्रोशीतली भजनी मंडळ महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर हे कीर्तन यूट्यूबच्या माध्यमातून प्रसारित करणारे जय हो कीर्तन यूट्यूब चॅनलचे सर्व गंगेश्वरजी पालिमकर आणि आपण सर्वजण परिसरातून आलेले जाणते हरी परमार्थिक श्रोते आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो. आपल्या सगळ्याच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन. डॉक्टर साहेबाला मनापासून धन्यवाद देतो की आपण अतिशय चांगलं कार्य या ठिकाणी केलं आहे. आपल्या वडिलाच्या बद्दल आपल्या अंतकरणातला भाव गेल्याही वर्षी आणि याही वर्षी आपण प्रगट केला. तुम्हाला खरंच धन्यवाद देतो. खरं म्हणजे आता डॉक्टर साहेबाला आपण धन्यवादच देऊ शकतो, दुसरं काही देऊ शकत नाहीत. कारण त्यांनी किती मोठा कार्यक्रम केला, किती माणसं मोठे बोलवले, किती अन्नदान. मी विचारत म्हणले 1,500-2 हजार लोक जेवले असतील आज, एवढं अन्नदान. म्हणजे एवढं किती बी केलं तरी बिलं मात्र डॉक्टरच्या नावावर निघत नाहीत, एवढं मात्र खरं आहे. लक्षात आलं का नाही. काही केलं तरी बिलं निघत असताना त्यांच्या नावाचे बिलं निघत नाही. मग धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता आई वडिलाच्या नावानं बोला नागना नवनाथ गुरुजी धन्य माता पिता आपोलिया हिता जो असे जगता धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची. आपोलिया हिता जो असे किती बी मोठं अन्नदान काही बी काही झालं तरी बिलं डॉक्टरच्या नावानं निघतील का? नाहीत निघत. बिलं कुणाच्या नावानं? बिलं निघणार नानासाहेबाच्या नावानं बिलं निघणार. आणि आईचं नाव काय? हा, लक्ष्मीबाई. नानासाहेबाच्या आणि लक्ष्मीबाईच्या नावानं बिलं निघणार, डॉक्टरच्या नावानं 0 बिल आहे. लक्षात आलं का नाही सांगा. हां, त्यांच्या पोरांनी केलेलं बिल त्यांच्या नावानं निघणार. पण आता काही बी केलं तरी एक मात्र खरं आहे की आपण जे आहोत ते मायबापामुळं आहोत, ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळं आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आणि कसं आहे
आम्हाला आमचे गोविंद सर ही सगळे नेहमी सूर्यवंशी सर रमेशराव सांगतात. काही लोकांचं कसं आहे, जिवंतपणी बघायचं नाही, जिवंतपणी भाकर द्यायची नाही आणि मेल्यावर गावची गाव नुकतीन बुंदीन जीव घालायची. लक्षात आलं? त्याचा काहीच उपयोग होणार नाही. एक तर जिवंतपणेही केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट गेल्याच्या नंतर सुद्धा केलं पाहिजे. जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान. पूर्णच कमी केला तो पकवाजा. मेल्यावरी पिंडदान, मेल्याच्या नंतर पिंडदान करून किती माणसं जीव घातले तरी ते महत्वाचं नसतं. हा, जिवंतपणी काय करणं महत्वाचं आहे, सांभाळणं महत्वाचं. जिवंतपणी सांभाळावं आणि जिवंतपणी सांभाळून पुन्हा पिंडदान, पुन्हा अन्नदान, पुन्हा ज्ञानदान. बरं, त्याच्यात अजून गोंधळ असा आहे की नाही करावं तर तिकडून बी अडचण आहे. बरं, नाही करावं तर तिकडून बी अडचण आहे. नाही करावं तर आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला. वंशी दुराचार त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. इकडे लक्ष द्या. नाही करावं तर पितर आपल्याला स्वर्गातून शाप देतात. आपले आई वडील आपल्याला शाप देतात, मी एवढं करून ठेवलं आणि माझ्या नावानं 2 पात्र सुद्धा उठू शकत नाही, शाप देतात. म्हणजे दोन्ही कोण अडचणी आहेत. त्याच्यामुळं जिवंतपणी ही मायबापाची सेवा महत्वाची आणि गेल्याच्या नंतरही त्यांच्या पश्चात महत्वाचे. जे आमच्या डॉक्टर विठ्ठल पाटलानं त्या ठिकाणी केलेलं आहे की गेल्याच्या नंतरही, गेल्याही वर्षी आणि याही वर्षी हे कार्यक्रमाचं सत्र कायमस्वरूपी चालू ठेवलंय. मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो. चिंतनातला महत्वाचा मुद्दा म्हणजे जीवानं संसार नेमका कसा करावा याचं यथायोग्य मार्गदर्शन. नेमका संसार कसा करावा बाबा, बरोबर आहे की नाही? बरं, प्रश्न असा आहे, पहिली गोष्ट, संसार करावा का? पहिला प्रश्न तर आहे की संसार करावा का, तर त्याचं उत्तर आहे संसार करावा. संसार करू नये असं कोण्या संतांनी लिहिलेलं नाही. लक्षात द्यायला लागलंय का नाही? सुखे करावा संसार, न संडावे दोन्ही वार, दया क्षमा घर चोजवीत येतील. करू नये असं नाहीत. एका जनार्दनी ग्रस्ताश्रमी बरा, एका जनार्दनी ग्रस्ताश्रमी बरा, एका जनार्दनी ग्रस्त आश्रमी बरा, एका जनार्दनी ग्रस्ताश्रमी बरा, फजिती बाजारा करू नये, फजिती बाजारा करू नये, फजिती बाजारा करू नये, फजिती बाजारा करू नये. सप्ताचा
चालू असल्याने वाटायला लागले का नाही मोठा सांग. एवढे गायक, एवढे टाळकरी, अशी पकवाजे, अशी माईक सिस्टम, हे सगळं एका जाणी, एवढे माणसं सहजासहजी सप्त्याला तरी गोळा होतील का सांगा. एवढे माणसं काय प्रमाण काय चालू होतं. हरी एका जनार्दनी ग्रस्ताश्रमी बरा. बरा म्हणले ग्रस्ताश्रमी का फजिती बाजारा करू नये. बाजारात फजिती करून घेण्यापेक्षा, बाजार म्हणजे जगात फजिती करून घेण्यापेक्षा कसला बरा. हा संसारिक बरा की संसारिक परवडला की. कोण म्हणतात संसारिक वाईट आहे. नाही, धन्यो ग्रस्ताश्रम. हा ग्रस्ताश्रमासारखा आश्रमच जगात दुसरा कोणता नाही. फक्त वापसा सांभाळायचा. विढल विधीने सेवन विषय त्यागाते समान. विषय त्यागात समान. विषय त्यागाते समान. सेवन विषय त्यागाते समान. विषय त्यागाते समान. विषय त्यागाते फक्त वापसा सांभाळला. शब्द कळतात का माझ्या इकडे जरा मालवली साहेब, शब्द कळतात का. वापसा सांभाळला की संसारासारखा आश्रम जगात कुठलाच नाही. आता महाराज काय असला असतं. तानाजी महाराज आहे तिकडे माग, पुढं घ्या की त्यांना तानाजी महाराजाला. हा म्हणजे सांगतंय वापसा सांभाळायचा. काय सांभाळायचा. ज्ञानोबराची ओवी सांगतो. विधीची वाप चुकवी, अन्यायाचे बीज रोपवी, कुकर्माचा करी राबू जरी, तरी तयाची सारिके हा संभव्य पाप पिके, मग जन्म कोटीवरी दुःखे जीव भोगी. महत्वाचा वापसा सांभाळावा लागतोय. काय सांभाळावा लागतोय. विधीचा वापसा जर सांभाळला तर संसारासारखा आश्रम जगाच्या पाठीवर कुठलाच नाही. संसार करू नये असं कुणीच सांगितलं नाही. संसार आनंदानं करायचा नाही असं नाही. पण एक लक्षात ठेवा, संसार कसा करायचा हे नाथ महाराज याच्यातून शिकवतात. तुकाराम ऐकायलास का तू ध्यान देऊन. भाजलाय का नाही अजून. हा हा मला वाटलं मुंजे आहे काय की म्हणून बाकी कीर्तन करतोय मी. मुंजे का भाजलेला. भाषा जरा रमेश गुरुजीला आणि गोविंद गुरुजीलाच कळत असेल. माझी जरा आता जरा भाषा बीड जिल्ह्यातली. विढर दोन्ही कला अवगत होणं सोपं नाही ना. कीर्तन करा सुना असला पकवाज वाजून सोपं आहे का सांगा. बायको कीर्तन करे होय तरी म्हणलं वाळून का गेलाय. मी बघायला लागलोय मगापासून त्याच्याकडे. विढल मुद्दा एवढाच आहे आपला. संसार करायचा. नाथ महाराज संसार शिकवतात. नाथ महाराजाला संसार शिकवायची का गरज पडली तर त्याचं उत्तर असं आहे. या जगामध्ये माझं वाक्य आहे का, या जगामध्ये परमार्थ शिकवणारे खूप लोक आहेत. म्हणजे कीर्तनातून ह्याच्यातून काय शिकविणारे, देवदेव करा परमार्थ करा शिकवणारे तर महाराज भरपूर लोक आहेत. संसार शिकविणारे कमी. आता नीट ऐका, लक्ष देऊन. छत्रपती महाराज इकडे बघा, तुकाराम महाराज बघा. या जगात संसार शिकवणारे कमी आहेत, परमार्थ शिकवणारे खूप लोक झाले. पण असेच लोक जास्त परमार्थ शिकवतात जे चांगला संसार करतात. विढल शब्द कळले का सर. शब्द कळले का. असेच लोक रमेश गुरुजी जास्त लोक तेच परमार्थ कसा करायचा शिकवतात जे चांगला संसार करतात. संसार करणारे लोक आपल्याला परमार्थ कसा करायचा, संसार कसा करायचा, परमार्थ कसा करायचा हे शिकवतात. अन्य संतांनी परमार्थ कसा करावा हे शिकवलं, पण नाथ महाराजांनी संसार कसा करावा हे शिकवलं. संसार शिकवायची गरज आहे का. हो हे बघा, या जगामध्ये एक वर्ग असा आहे फक्त संसार करतो, दुसरा वर्ग असा आहे परमार्थ करतो, तिसरा वर्ग असा आहे संसार परमार्थ दोन्हीही करतो पण परमार्थाच्या नावाखाली संसार करतो, आणि चौथा वर्ग असा आहे
प्रपंचही करतो परमार्थही करतो आणि पण प्रपंचाकडे अर्थात संसाराकडे लक्ष न देता प्रपंचाचा न विचार करता परमार्थाचा विचार करतो. 4 वर्ग. इकडे बघा. शांत बसून ऐकायचं. शांत बसून ऐकावं. उठू नका, बोलू नका, शांत ऐका. आता 4 मुद्दे मी आपले. ताई बसा, तुम्ही बसा. ताई कीर्तनात बसा, शांत बसा. तुम्ही बसा जागेवर, शांत बसा. एक एक मुद्दा मांडतो. पहिला मुद्दा आहे फक्त प्रपंच करणारा. लक्ष द्या, कीर्तन ऐकावं लागते. कीर्तनाला आलो होतं आपण, लक्षात आलं का? प्रपंच करणारा म्हणजे संसार करणारा. त्याच्यात जास्त विचार करण्यासारखं काही नाही. तुम्ही मी रोज तेच करू नयेत का नाही सांगा बरं. त्याच्यात वेगळं काय आहे? सगळीच माणसं आंबट झालेले तर त्याच्यात विशेष काय आहे सांगा. हां माणसं वरून टवटवीत दिसतेत म्हणून बरं आहे महाराज, नाही तर आतून माणसं एकूणमेकाचं तोंड तरी बघायची इच्छा आहे का? उगं जाऊ द्या, उगं बोलता येत नाही. हा हो का, किती हो म्हणायला लागलाय. लक्षात यायला आता ह्याचं महिन्याभरावं आलंय म्हणजे जवळ आलंय. भाजायचं आहे ती आता. लक्षात आलं का नाही? बघा आता लक्ष द्या माझ्याकडे. एक काय होतं, विसंगती होऊन जाते अशी मध्ये विक्षेप करण्यात. संसार आम्ही रोज करू नयेत. मी करू नये, तुम्ही करू नयेत, बसलेले सगळे उभा राहिलेले करू नये. जे गुळू म्हणते संसार दुःख मूळ सहुकडे इंगळ. ते खाली बसले 500 दिले म्हणते अजून 1000 द्या की मला संसार आहे. लक्ष द्यायला लागले का नाही सांगा. तरी गोळ दिसायला लागलाय पण काय असं बरोबर आहे का नाही? म्हणजे असं होतंय का नाही सांगा. रोज तेच करू नये. बरं ह्याची विशेषता एक आहे. ह्या काय मध्ये हा संसाराची विशेषता अशी बोलायचं ना. विशेषता अशी कशी माहिती का? ह्याची सुरुवात माणसाला खूप चांगली दिसते. सुरुवातीला माणूस रमत आहे. जसं हिरवळीला बघून वगारू गोहर म्हणा दुधाचा विचार न करता हिरवटीला लागते ना, तशी माणसं सुरुवातीला अशी नादावतात महाराज. ती हिरवळच भारी असते सुरुवातीची. ती सुरुवातीची हिरवळ जर बघितली, चांगल्या संन्याशाला आरबळून उडी टाकून लग्न करावं वाटतं असली हिरवळ असती महाराज. उष्टाचाची चेपल, तिरपट बघणं, गालातली गालात हसणं, ती अशी शिंगा हलवायची अशी पद्धत, ती केस अशी कधी अशी पुढं टाकायची तर कधी अशी मागं, म्हणजे ती हिरवळच अशी असती. चांगल्या संन्यासाला आरबळून उडी हाना वाटते असली असती. लक्षात यायला लागले का नाही? हां पण एक लक्षात ठेवायचं, हिरवं गवत पावसाळ्यात तर होरच चांगलं दिसत असते, उन्हाळ्यात ते वाळलं की त्याची कुसळ होत असते. आणि 1-2 लेकरू बाळ झालं कुसळ टोचायला सुरू झाले की माणसं म्हणतात मला काय माहिती असला असं म्हणून. आणि हळूहळू मन आंबट होते एकमेकावर देव जाणे. लक्षात यायला. पण सुरुवात म्हणजे बारीक मुंगे असतात माणसाला सुरुवातीला. लक्षात आलं का नाही? हा नवीन लग्न झाल्यावर कुणाला विचारायचं? पुरीला विचारायचं. नवीन लग्न झालं घरात आल्यावर बाई मालक घरात येतं असं डायरेक्ट घरात आहे म्हणणार नाही. असा गेर टाकणार. लक्षात यायला लागलंय का नाही? लय गेर टाकी त्या सुरुवातीला सर लुपा बाया. बरं त्याला विचारार मालकीन मधी आताच फोन आलता म्हणते त्या नाही सांगा. असं गेर टाकणार म्हणजे टाकणारच. लक्षात आलं नाही? पण कवर गेर टाकी देत माणसं. कवर 2 वर्ष यांचं लय लवकर आवरलेला खेळ आहे. लक्षात यायला लागलंय का नाही? 2 वर्ष बरोबर आहे का नाही तुकारामा? आता तर वर्ष झालंय कुठंशी, आता तर नादाला लागले माणूस. बरोबर आहे का नाही सांगा? वा अहो लय झालं 2 वर्ष 3 वर्ष एखादं लेकरू बाळ झालं मग तिला विचारायचं बाई मालक कुठं बोंबलत हिंडायला आहे का? त्याचा पत्ता आता येतो म्हणला अजून आला नाही. बरं त्याला विचारा अरे मालकीन दिसाना 2-4 दिवस झालं तुझी कुठं गेली? ती काही विचारून जाती का काय? म्हणजे एवढे आंबट होतेत का नाही माणसं? आंबट काय असेल. बरं बायाकडे सगळ्यात मोठी विशेषता एक आहे, संशयी वृत्ती जास्त असते. सगळ्यात महत्वाची कोणती वृत्ती? संशय. कशाहून बी संशय. मी फेटा बांधलो बायकोचा मला फोन आला, व्हिडिओ कॉल करा म्हणलं का? करा. केला म्हणलं हा. कुठे आहेत म्हणलं? इथं कीर्तनाला आलो. शत्रुघ्न कुठे आहे म्हणलं? हे इथे. नरसिंग कुठे आहे म्हणलं? हे इथे. गंगेश्वर कुठे म्हणले? हे इथे. हे रामेश्वर कुठे म्हणले? हे इथे. गाडी कुठे म्हणले? इथे. फेटा हे इथे. हा द्या ठेवून. दिला ठेवून.
पुन्हा मेसेज लोकेशन पाठविलं. चोबळी म्हणलं हो बरोबर आहे. मला मिळाला का नाही एवढ्या उशिरा व्हिडिओ कॉल, काय घोळ असेल. मी परत लावला. म्हणलं का ग काय झालं? काय नाही कुठे आहेत बघितलं. अगं म्हणलं झालं काय? हे आपल्या शेजारची एक बाई पळून गेली. म्हणलं तुम्ही कुठे आहेत बघा. आता आहे का काही तापच आहे तरी एवढा कुठं संशयी वृत्ती असते का? मारोले सांगा मारोले साहेब साडू मग तर नेटात बसले ते एकदम. काय ही दोघं म्हणजे एका कंपनीनं फसविलेले 2 गिराईक आहेत. लक्षात आलं का? लक्ष मारा. संशयी वृत्ती अशी असते आणि बायका करती जास्त असते. ज्ञानोबारायांनी त्याचं सुंदर चिंतन केलंय. ज्ञानोबाराय म्हणतात संशयाहुनी थोर आणि पाप नाही घोर विनाशाची वागूर प्राणिया जैसी. बसा 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 पटकन बसा बसा. सांगितलं होतं येऊ जकामध्ये मी. बसा आता गपचित. विढल तिथंच बसा. तिथंच आपण घरातलेच मलाही माहिती घरातले पण तिथंच बाहेरचे दाबायचे घरातले कोण दाबायचे. लक्षात आलं का नाही सांगा. बसा जागे तिथंच बसून ऐकायचं ना. आपल्याला कळावं आपलं 10 10:30 झाले आपण पुढे जाणं बरं नाही. विठ्ठल विठ्ठल. वृत्तीनं काय केलंय माझ्याकडे लक्ष द्या. त्या वृत्तीनं काय केलंय. डॉक्टर साहेब कुठे बसले तिकडे. हा ह्या आपलं कसं ह्या वृत्तीनं काय केलंय. संशयी वृत्तीनं घरं वाटोळ झालेत. रमेश गुरुजी आपण आता त्या क्षेत्रातली माणसं आहेत. आपल्याला माहिती की त्याच्याएवढं वाईट या जगात. मला एका वकिलानं सांगितलं 25% घटस्फोट फक्त संशयाने म्हणले. अहो एक जण एवढं बाई संशय घ्यायची एवढाच संशय घ्यायची. उठता बसता संशय. उठता असा भांग बी पाडला तरी हां दाखवायचं असं ना कुणाला. चांगलं बी शर्ट घाटून आज लईत नटून थटून. माणसानं पावडर लावा कुणाला दाखवायचे का? लग्न करा इथून सुरू करतात मान. आणि त्यांना 1,500 हजाराचं पावडर लागतं ना. आपल्याला म्हणलं की जमत नाही. ती कदरून गेले एक जण. मला दाढी करणं नको, कठीण करणं नको, कपडे घालणं नको. इतकी दाढी वाढवली, जटा वाढवल्या, भगवे कपडे अंगावर घातले आणि रोज ज्ञानेश्वरी वाचित बसायचा. आता तरी बाईचा स्वभाव जावा का नाही. मग ती दाढी वाढवून संन्यासी होऊन वाचित बसल्यावर मग बाईनं शेजारच्या बायली बोलून घेऊन सांगितलं आता हे बाबा स्वर्गातल्या बायाच्या नादी लागला. आता दाढी वाढव. आता काय करायचं सांगा. एवढा कुठं वाईट वृत्तीचा स्वभाव असतो का सांगा. अशी स्वभाव आहेत. ती वाईट स्वभावामुळं अनेक लोकांचं अकल्याण झालंय. संशयासारखं थोर पाप या जगात दुसरं कोणतंच नाही. तुम्ही झालं मी झालं आपण सर्वजण रोज उठून संसारच करायला आलोय. त्याच्यामुळं त्या वर्गाचा जास्त विचार करण्याची गरज पडत नाही. संसार करूनच एक वर्ग. दुसरा वर्ग असा आहे फक्त परमार्थ करणारा. त्यांना मुमुक्षु म्हणा, त्यांना साधक म्हणा. त्यांच्या दृष्टीनं संसार एक झाला होता हे तो स्वरूपी मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. त्यांच्या दृष्टीनं फलकट तो संसार. येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकट तो संसार येथे सार भगवंत. हो फलकट दुसरा वर्ग त्यांना कशा त्याला जिज्ञासू म्हणतात. शास्त्रीय भाषेत त्याला जिज्ञासू अर्थात मुमुक्षु म्हणतात. त्यांच्या जीवनात प्रपंचाला किंमतच नाही महाराज. मुमुक्षु आहेत त्यांना काय नाही घेणं देणं. त्यांना माहिती आहे ह्याच्या नादी लागावतं बिल निघत नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात प्रपंची जरी सुख जोडे
तरी का सेविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. नाथ महाराज म्हणतात काही जणांनी संसार सोडूनच दिला, त्याच्या नादीच लागले नाहीत, ते काय वेडे म्हणावे. वेडेत होय ते नाही 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 नाही, त्यांनी याचा अभ्यास केलेला आहे. ह्याला चांगल्या चांगल्याची टिंगल करायचा नाद आहे. मिशावाला माणूस बघणार आणि अपमान करणार, मग आता मिशावाल्याला अपमान सहन होतय का सांगा. हा आता प्रमाण आहे का. येणे मज भोगविल्या खानी नसता छंद लाविला मनी, भुललो मी माझे मनोनी केली बोळणी विटंबना. चांगल्या चांगल्याची विटंबना करतो सर संसार, लयच बेकार आहे महाराज. हा म्हणून काही जणांनी मिशा ठेवीच बंद करून टाकलं, कायमस्वरूपी मिशा काढून टाकल्या महाराज. बायकूच बेहना म्हणलं मिशा काय चहात बुडवायच्यात का, काय कामाचे आहेत मिशा सांगा बरं. चांगली जा अशी चांगली महाराज अशी जाडची जाड दांडची दांड माणसं, पण बाई बघितली तर ततांगडीच. पण अशा 35 किलोच्या बाईनं 75 किलोचा माणूस वाळवून टाकलाय का नाही अशी बघू बघूच नुसतं अशी बघू. काय तुमच्या जिभी जे औषध मिळतं ती जगात कोण्याच मेडिकलला भेटत नाही. कसं बी औषध आणते कुठलं कसं डॉक्टर साहेब भेटतं का इथं मेडिकलला ह्यांच्या जिभी. अरा घर होय बाबा एका सेकंदात फोडतात महाराज. माणूस फक्त बैल नसावा, नाही तर बायानी घराचा देहवारात केला म्हणून समजायचा महाराज. आणि जी बैल आहेत ना हो हो तू म्हणशील तसं तसं तुझ्या मनावर तुझ्या मनावर. काय मी तुमच्या तोंडावर सांगतो, काय देवानं गुणच दिलेला आहे. ती एक गुण माणसाची बोलतीच बंद होती महाराज. गार झाले माणसं. एक जणाला आवाज दिला बायकोना, ऐकला का ते म्हणला खरंय खरंय तुझं खरंय. ती म्हणली मी काहीच बोलले नाही. ते म्हणला बोललीस तरी तुझंच खरं असते, नाही बोलली तरी तुझंच खरं असते. अगोदरच खरंय म्हणलेलं बरं. कळायला लागलंय का. ही विशेषता आहे. काय असेल ते असो, पण ही त्याच्यामध्ये जादू आहे महाराज. सुरुवातीला संसार काय करणार, चांगला सुतविणार. सुतविणं म्हणजे आंबा पिकविल्यासारखा धंदा, घुलविणं म्हणते त्याला. असा चल 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 माणसाला बारीक गुदगुले असतात सुरुवातीला. चल चल माणूस असं मधल्यामध्ये एकटंच हसत चलतंय. लगन जमल्यावर हे झाल्यावर हसत आहे का नाही सांगा. एकटंच आहे. आणि त्याचं तुझं काय होतं वर्षापूर्वी असलाच खेळ, माझं काय होतं तसलंच आहे. असं घुलवितो. चांगलं सुतलंय म्हणून कळालं, हळूच गुतवितो. आणि एकदा चांगलं गुतलं आयुष्यभर कुतवितो. त्याचं नाव संसार आहे. आयुष्यभर हे बघा उग माणसं म्हणतात म्हणून नाही तर मधून माणसं बऱ्यापैकी तुटलेलेच आहेत. काय तुम्हाला एकच वाक्य सांगतो, काही माणसं म्हणते तुटलेल्या वस्तू मंदिरात ठेवायच्या नसतात. बरोबर, तुटलेल्या मूर्ती मंदिरात ठेवायच्या नसतात. पण सगळे तुटलेले माणसं तर मंदिरातच जातात. विठ्ठल विठ्ठल देवात मंदिरात गेलो ताई आपण, ताई पंढरपूरला गेलो, आळंदीला गेलो, कुठं गेलो देवात आपल्या माणसासोबत. आणि जी जास्त कानं धरून उड्या हाणायला लागला ना, असा हाणू हाणू घ्यायला असं उड्या समजायचं लई पाप केलं हे ना आयुष्यात, ती फेडायला लागला इथं. कारण देवाच्या पुढं माणूस खरं बोलतय ना, मधल्यामध्ये बोलत असते चुकलं बाबा माफ कर बाबा असं झालं तसं झालं अशा उड्या हाणलं. आपण आयुष्यात उड्या हाणल्या नाहीत. आपण हात जोडायचं निघून ये, देवा तू खुश राहा, तू खुश असला तर आम्ही खुश राहणार आहेत. लक्षात आलं का नाही सांगा. पण माणसाली नादलंय. आमच्या गावातल्या एका माणसाने 100 बाया पंढरपूरला नेल्या. आणि ती चंद्रभागेच्या बाजूलाच एक नदी होती. म्हणला हां करा आंघोळ इथं, चंद्रभागे स्नान आंघोळ करा. ती एक बाई काय म्हणली माहिती का, चंद्रभागा मोठी असती जणू, चंद्रभागा मोठी असती. हे काय मला माहिती का, उग मी तू नाही करा आंघोळ्या चला. काय माहीतच नसल्यावर काय इथंच आंघोळ्या करा म्हणला, उग मी तू न झाला तिचा. मग ही जी सिस्टीम आहे आपल्याकडली ती काय होतंय. आणि देवाच्या मनात आलं ना तसंच होतंय, आपल्या मनात नाही. बारी अशी गर्दीला होती दर्शनाला, आरती झाली होती. कोणी 5 रुपये टाकीत होतं, कोणी 2 रुपये टाकीत होतं. एक पुढं IPS अधिकारी होता, त्यानं 10 रुपये टाकले, 10 रुपये. आणि त्याच्या पुढे एक म्हातारी चलत होती, तिनं 2000ची नोट तवा होती, 2000ची नोट टाकून दिली. त्या IPS अधिकाऱ्याला आश्चर्यच वाटायचं, आपण एवढ्या अधिकाऱ्यांनी किती रुपये टाकले बोला की 10. आणि ह्या म्हातारीने किती टाकले 2000. त्याला ती करमलच नाही. पुढंच म्हातारी हसायची, म्हातारीच्या पुढंच होता ना त्यो, आणि ही म्हातारी मागं होती. ते पळत गेला ना लाजीबाई, मी 10 रुपये टाकले आणि तुम्ही 2000 रुपये टाकले कसं काय. म्हातारी काय म्हणली माहिती का, 10 रुपये काढताना तुझ्याच खिच्यातून पडली होती नोट. लक्षात आलं का माझं बोलणं. मला इकडे तिकडे टाकण्यापेक्षा आरती टाकून द्यावा म्हणून मी टाकली, मला काय माहित कुणाची ती.
त्याच्या मनात आले सगळं व्यवस्थित होणार हे ध्यानात ठेवायचं. तुम्ही काही म्हणा मी असं करेन आणि तसं कर. आता हे समजा काही माणसं म्हणतात आता आमच्या ह्या भागात म्हणतात ना खरं म्हणजे हे विठ्ठल डॉक्टर म्हणजे खरं विठ्ठलच आहे, त्याच्याकडे कुठलं दुखणं घेऊन जा क्लिअर करणार म्हणजे करणार. पण जर तरच्या वेळेला विठ्ठलाला बी म्हणावं लागतंय शेवटी प्रयत्न माझेच शेवटी देवाच्या हातात आहे. असंच का कसं डॉक्टर साहेब बोला की शेवटी किती बी मोठा डॉक्टर असला तरी त्याला हे शब्द वापरावे लागते प्रयत्न माझे शेवटी भगवंताच्या हातात. लक्षात यायला लागलंय का बोलणं? म्हणजे तिथूनच सगळे सूत्र हलणार आहेत. आपल्या हातात काय नाही. म्हणून संसार असेल या गोष्टी असतील हे त्याच्यापासून आहेत. आम्हाला त्याचं काहीच घेणं देणं नाही. त्याच्यामुळं मुमुक्षु जिज्ञासू वर्ग याच्या नादी लागत नाही. ते सरळ सांगतात नका मज पाशी वधू प्रपंचाचे विषय संसाराविषयी आमच्या जवळ काही बोलायचं नाही. बोलायचंच नाही. दुसरा वर्ग. तिसरा वर्ग आहे संसार करतो परमार्थ करतो पण परमार्थाच्या नावाखाली संसार चांगला करतो. मी त्याच्यात बऱ्यापैकी मोडू शकतो. बरोबर आहे का नाही? तुमचं नाही आमचं. परमार्थ चांगला करतो पण परमार्थाच्या नावाखाली संसार चालू आहे. आमच्या गल्लीत एक दुकानदार आहे आणि आठवड्याला सत्यनारायणाची पूजा घालतो. आठवड्याला मी त्याला म्हणलं 8 दिवसाला सत्यनारायण का करतोस? ते मला तुम्ही रोज कीर्तन करतात का? मी म्हणलं हो. मग आमचा सत्यनारायण तुमच्या पोटात का दुखायला? मला लईच वाईट वाटलं ना. मी म्हणलं नाही राव मी जळत नाही तुझ्यावर म्हणलं पण उगं विचारलं म्हणलं काय सध्या हा रोग जास्त झालाय महाराज. आता या गर्मीनं कमी लोक जळायला लागलेत पण दुसऱ्याची प्रगती बघून जास्त लोक जळायला लागलेत. हे लक्षात ठेवा. काय असेल ते असेल पण काय एखाद्याला माणसाला गतीन कुत्र्याला प्रगती देखवतच नाही महाराज. काय असेल ते असं महाराज लईच बेकार आहे. घरच्या घरी नीट नाही ना महाराज. ही संसाराची गत आहे महाराज. याच्यामध्ये कुणाला कुणाचं वर्चस्व सहन होत नाही. बघा तुम्ही अजून विचार करा कुणाला वर्चस्व सहन होते का? होते का सहन? नाही. तुम्हाला वाटतंय अजून तुम्हाला सांगतो तुम्हाला वाटतंय की आपल्याला जवळच्या माणसाला लई चांगलं वाटतंय. जवळच्याली जास्त वाईट वाटत असते फक्त दाखवित नाही. कुछ कुत्ते अपने होते हैं तो कुछ अपने ही कुत्ते होते. काही कुत्रे आपले असतात तर काही आपलेच कुत्रे असतात. रमेश गुरुजी मास्तर असून चांगलं कीर्तन करायला लागलं हे जवळच्याली गडा उठवतो लांबच्याच काही नसतं. हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? जवळचे त्याला काय असे जवळचे करणार लांबचे नसतात. बरं दुख इस बात का नहीं कि कोई लोग कुत्ते निकले. दुख तो इस बात का है कि कुत्ते निकल कर भी वफादार नहीं निकले. सगळ्यात महत्त्वाचं दुःख हे आहे की आपल्या जवळ राहणारी माणसं आपल्याला नेहमी दुःख देतात आणि आपण त्यांच्यावर प्रेम करत राहतो की आमच्या जवळचे आहेत आमच्या जवळचे आहेत आमच्या जवळचे आहेत. काही कायला तर आपण देव बनवून ठेवलंय. मोहब्बत की नशे में मैंने उसे खुदा कह डाला. नीट ऐका. मोहब्बत की नशे ब्रज भाषा आहे वृंदावनातली. मोहब्बत की नशे में मैंने उसे खुदा कह डाला तो उन्होंने हंसकर जवाब दिया चलो ठीक है खुदा एक का थोड़ी होता है. विठ्ठल विठ्ठल. सगळ्याला काही कळणार नाही. तुम्ही आपलं डबल जेवायला व्यवस्था आहे शिल्लक आपलं जेवून जा. आपलं बाकी काही टेन्शन घ्यायचं नाही काय नाही. लक्षात आलं का नाही? ही संसाराची गत आहे की चांगुलपणा आपला लोकांना देखवत नाही. लक्ष द्या. माझं फार सुंदर कीर्तन सांगणार आहे आज. मी मूड फ्रेश आहे. प्रवास नाही माझा झाला जास्त काय नाही काय इथंच होतो त्याच्यामुळं की एक लक्षात ठेवा की आपला चांगुलपणा लोकांना कधीच चांगला वाटत नाही. आणि आपण खूप जवळचे आहेत म्हणून त्यांना आपण सांभाळत राहतो आणि ते मात्र पाठीत खंजीर खुपसून मोकळे होऊन जातात. आणि एक वाक्य लिहून ठेवा. भाळणं संपल्याच्या नंतर जे उरतं त्याला सांभाळणं म्हणतात आणि हे सांभाळणं ज्याला जमतं त्याला जीवनाचा खरा अर्थ कळत असतो. जीवनाचा अर्थ फक्त एवढा नाही मारोली साहेब की गोविंद गुरुजी एवढा नाही. आपल्याला काय जीवनाचा अर्थ रमेश गुरुजी आपण केला बस आय लव्ह यू आय मिस यू नो आय अंडरस्टँड यू. विठ्ठल विठ्ठल. लव आणि मिस या गोष्टी इथं डिपेंड नाहीत. लक्षात ठेवा. ह्या गोष्टी महत्वाच्याच नाही. लव आणि मिस या गोष्टी तेव्हा खरोखर अंतकरणातून येतील जेव्हा अंडरस्टँड यू अर्थात एकमेकाला समजू शकता.
प्रपंचामध्ये एकमेकाला समजून घेणं फार महत्वाचं आहे सर, फार महत्वाचं. मला एक जण म्हणलं होतं, महाराज तुम्ही एवढे सुखी कस काय असता, एवढे कस काय हसत असता. मी त्याला उत्तर दिलं होतं की मी एवढा खुश असतो त्याच्या पाठीमागं दोनच कारण आहेत. पहिलं कारण, मी दुसऱ्याचं सुख बघून जळत नाही आणि माझं दुःख कुणापुढं मांडत नाही. ह्या दोन गोष्टी सांभाळा आयुष्यात, दोन गोष्टी सांभाळा. लक्षात येते माझं बोलणं? याच्या पलीकडे वेगळा परमार्थ आणि वेगळा देवदेव दुसरा कोणताच नाही, कारण कोणताच नाही महाराज. हा, आम्ही दुपारीच केलं, चिंतन केलं की आदत बुरी सुधारलो, बस हो गया भजन. लक्षात येते माझं बोलणं? टप्पू माळा घालून, एवढाली माळा घालून आपल्या भावाला, आपल्या बहिणीला व्याजानं पैसे देणारे कुठल्या नरकात जातील हे देवालाच विचारावं लागेल. एवढाली माळा आहे त्यांच्याकडे, देवदेवाबद्दल एवढं मोठ्याने बोलते. हा, हे याला अर्थ नाही जीवनात. तुम्ही लोकांना किती दाखवताय हे महत्वाचं नाही, तुम्ही स्वतःच्या नजरेमध्ये किती चांगले राहताय हे महत्वाचं. आणि एक सांगू ताई, एक सांगतो तुम्हाला. आता आमच्या घरगुती संबंध आहेत म्हणून त्यांना त्यांच्याकडे बघून सांगतोय की महत्वाचं काय माहिती का, लोक तुम्हाला काय म्हणतात हे महत्वाचं नाही. सबसे बडा रोग क्या कहेगे लोग, सगळ्यात मोठा रोग आहे की लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील याचा विचार तुम्ही करू नका. हा, तुम्ही तुमच्या स्वतःच्या नजरेत चांगले असले पाहिजे. तुम्ही कुणाच्या नजरेत चांगले असले पाहिजे? स्वतःच्या. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या नजरेतून उतरले जाल त्या दिवशी मात्र तुम्ही नक्की पराभूत झालेले असाल. लोकांच्या नजरेतून उतरू द्या, पण स्वतःच्या नजरेतून तुम्ही उतरू नका. जोपर्यंत माणसाचा स्वतःवर विश्वास आहे तोपर्यंत या जगात तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. त्यामुळं आता मी आहे, माझा स्वतःवर विश्वास आहे. मला माहिती आहे मी तर कुणाच्या नादी लागत नाही. एक नको, दोन नको, ते घेणं नाही, देणं नाही. घरात पाऊल आपण ठेवला की मला मोदीचा जरी फोन आला तरी मी उचलीत नाही सर, पुन्हा कुणाचाच नाही. सांगा अहो, लय कुठं ताण घेत बसता लोकांचा, सांगा ना, कुठं लोकांचा ताण घेत बसता. बरं, किती टेन्शन घेतलं आणि काही केलं तरी लोक बोंबलायचे ते आपल्या नावानं, बोंबलणारच आहेत ना. त्यामुळे आता किती टेन्शन तरी किती घेता सांगा, अजिबात त्याचं टेन्शन घेऊ नका. लोक काय म्हणतात याचा विचार जोपर्यंत तुम्ही सोडत नाही तोपर्यंत या जगात तुम्ही मोठे कधीच होत नाही. विठ्ठल विठ्ठल एवढंच आहे. जीवनाचा खरा अर्थ हाच आहे, बस दुसरा कोणताच अर्थ नाही. लक्षात येते माझं बोलणं? आता लक्ष द्या, फार प्रेमानं आहे का, एक मुद्दा मी आपल्या पुढे मांडतोय, फार प्रेमाने एक मुद्दा. आता बघा, आम्ही मुंबईमध्ये एका घरी गेलो, एक मुद्दा, मुंबईमध्ये एका घरी गेलो, घडलेली घटना. आणि घरी गेल्याच्या नंतर ताई तुम्ही ऐका, ती मस्त एका जागेवर बसले सगळ्या मिळून, लक्षात आलं का नाही? एक मुंबईत एका घरी गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर एक माणूस काय म्हणला, डॉक्टर साहेब काय म्हणला माहिती का, पोराला, बाळू इकडे म्हणले का, हा सांग साती किती, महाराजाला सांग साती किती. बाळू म्हणला 35. वाह, बाप म्हणला शाबास, लगेच 500 नोट काढली बक्षीस देऊन टाक त्याला. अहो म्हणलं साहेब, ते साती 35 म्हणतंय आणि तुम्ही त्याला 500 रुपये बक्षीस देतात, अशाने लेकरं बिघडत त्यांना. गबासा म्हणला तुम्हाला माहित नाही म्हणला, गेल्या वर्षी दुसरे महाराज आले होते म्हणला, त्यांच्यात एक विचारलं होतं तर साती 12 म्हणला होता, आता 35 आलाय, पुढल्या वर्षी 49 येणार आहे, मला गॅरंटी म्हणला. लक्षात आलं का नाही सांगा? ही असली पद्धत आहे, सांगा ना, काय करणार सांगा. ही अशी पद्धत आहे. काळ बदलून गेलाय, जमाना बदललाय, बरोबर आहे का नाही? पण काय झालंय आता मला सांगा, आता हा सरळ रस्ता कुठं कोण्या गावाला गेला, सरळ मोरेवाडी. बघा, रस्ता कुठं जात नाही, रस्ता तिथंच आहे, आपण मोरेवाडीला जातो. तुकाराम महाराजाला कळालंय पण तुम्हाला कळालेलं नाही अजून. लक्षात आलं का नाही सांगा? कळालं का नाही कळालं तुम्हाला? रस्ता कुठे गेलाय का बोला, रस्ता कुठे गेलाय का? दत्ता महाराज बोला, उमरदरेचे दत्ता महाराज आले बोला, रस्ता कुठे गेलाय का? रस्ता कुठे गेला? कुठंच नाही ना गणेश. रस्ता कुठे गेला? रस्ता तिथंच आहे, आपण कुठं गेलो, मोरेवाडी गेलो. बरं, मोरेवाडी आली का आपण काय म्हणतो माहिती, मोरेवाडी आली, मोरेवाडी तिथंच आहे, आपण मोरेवाडीत गेलो. सुकणीला कथा चालू आहे दुपारी, शिवपुराण, तिथं या. लक्षात आलं का नाही? मग सांगतो, बस सगळ्यात मोठं एकच आहे. दुपारी आम्ही फार सुंदर चिंतन केलं, ते जे यूट्यूब चॅनल आहे तुम्ही बघा, एवढं सुंदर परमार्थाची व्याख्या काय केली माहिती का शिवपुराणानं? नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, एवढीच व्याख्या परमार्थाची, वेगळी नाही. बघा मराठी सांगतो, सोपं सांगतो, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का. आयुष्यात कधीच कुणाचं मन दुखवायचं नाही, याच्यापेक्षा मोठा परमार्थ जगाच्या पाठीवर दुसरा कोणताच नाही. काय सुंदर आहे हे सगळं, कोणताच नाही महाराज. नात्यामध्ये विश्वास सांभाळा, हा सगळ्यात मोठा परमार्थ है. मोबाइल में नेटवर्क ना हो और रिश्तों में विश्वास ना हो तो लोग अक्सर गेम खेलना शुरू करते हैं.
लक्षात येते माझं बोलणं. त्यामुळे या दोनच गोष्टी आहे, दोनच. बाकी गोष्टीत मजाच नाही अजिबात. बरं आता काही लोक म्हणजे बोंबलू द्या, बोंबला नाव ठेवणार आहेत ना, ठेवू द्या ना, बरोबर आहे का नाही. माझं म्हणणं काय, क्यों ना बदलू मैं तुम वही हो क्या, क्यों ना बदलू मैं तुम वही हो क्या, चलो माना मैं गलत हूं लेकिन तुम सही हो क्या. आम्हाला एक प्रश्न विचारा, आम्हाला वाईट म्हणणारे लोक तरी कुठे चांगले, कुठे चांगले सांगा ना. त्यामुळे एकच आहे, हमने तो सहना सीख लिया इसलिए कुछ ना कहना सीख लिया, बोलते तो बात और बिगड़ जाती इसलिए चुप रहना सीख लिया. जीवनात एवढं तत्व सांभाळा, लोकांनी तुम्हाला किती बोलू द्या, तुम्ही शांत राहा, तुम्ही शांत राहा, बस काहीच नका. तुम्हाला माहिती आहे, आम्ही तामिळनाडूला आता कथा होती तामिळनाडूला, बरोबर आहे, त्या सेलमला आमची सगळी टीम होती. रेल्वेचा प्रवास होता, रेल्वेचा. आणि ते असे खाली वर असं असतं ना, खाली वर असे. मग ते काय होतं माहिती का, माझ्या असे एक लुंगी लावलेली, एक बंडी घातलेली, असं मी आधी गेलो, असं उपर नव्हतं, रेल्वेत बसायचं होतं. माझ्याकडे लक्ष द्या, मजा सांगतो जीवनाची तुम्हाला. आणि एक खाली माणूस होता, एक वर होता, माझ्याकडे बॅग होती, ते सगळं होतं, हेडफोन घालून मस्तपैकी ऐकत होता, बसला होता. मी त्याला सहज म्हणलं, एवढंच म्हणलं, तुम्ही वर बसा, मी खाली बसतो, माझ्याकडे बॅग आहेत, मला वर. त्यानं एवढंच केलं, हां तुमच्या तुम्ही बघायचं. पुन्हा मला काय म्हणतो माहिती का, असं बघून शांत. म्हणलं फोन बिन चालू असेल बिचारे, तर काय करायचं आपल्याला. म्हणलं मी वर बसतो, तुम्ही वर बसा, मी खाली. शांत. आता माझ्याकडे बघा, आता माझ्याकडे बघा. मी बरंच कसं तरी रात्रभर वर बसलो. रात्रभर वर बसल्याच्या नंतर इकडे लक्ष द्या, खाळूच त्यानं हेडफोन कानातून काढलं आणि हेडफोन ते कनेक्ट जे होतं ते कनेक्ट केलेलं बाजूला झालं, डिस्कनेक्ट झालं. आणि मग ती माझ्या लक्षात आलं की हे जे मी बसण्यापासून जे ऐकत आहे ती माझीच कथा ऐकत होता. माझ्या लक्षात आली माझीच कथा ऐकत होता. मी म्हणलं हा आवाज तर माझाच आहे. मी असं करून बघितलं, माझाच आवाज, माझाच आवाज. मग ती रेल्वेत खाली उतरायचं होतं, त्या याला कुठं उतरलो होतं, बँगलोरला उतरलो होतं. कुठं उतरलो होतो गंगेश्वर भाऊ, ते बँगलोरलाच उतरलो. कुठं उतरलो होतो, बँगलोरला. मग ते बँगलोरला आम्ही ती रेल्वेतून खाली उतरलो. उतरल्याच्या नंतर ती लोक हार घेऊन साठे महाराज आले, साठे महाराज आले, साठे गुरुजी आले. तिकडले लोक ते हिंदीतून बोलवत होते, साठे गुरुजी आ गए, साठे महाराष्ट्र के गुरुजी आ गए. हे इकडे तिकडे, साठे गुरुजी कहाँ है, साठे गुरुजी कहाँ है. मैं उसकी कथा सुन रहा हूँ, साठे गुरुजी कहाँ है. अरे म्हणलं रासाऱ्या मेलोय र, मला वरी बस खाली बसू दे म्हणलं, तो वरी बसू दे आणि मग पाया पडायला लागला. लक्षात आलं, ही मजा आहे जीवनाची, ही मजा आहे जीवनाची. आणि प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे. जीवनातल्या प्रत्येक लोकांनी शिव्या जरी दिल्या ना त्याचा सुद्धा आनंद घेता आला पाहिजे. आमचे न्यायाचार्य डॉक्टर श्री नामदेव महाराज शास्त्री भगवानगडचे, त्यांनी परवा एक वाक्य सांगितलं. डॉक्टर साहेब फार महत्वाचं वाक्य. शास्त्रीजीने एक वाक्य सांगितलं सर. ते म्हणले माणसानं एवढं मोठं असलं पाहिजे, एवढं मोठं असलं पाहिजे की रोज 100 लोकांनी चांगलं नाव काढलं पाहिजे आणि हे नाही जमलं तर 10 लोकांनी शिव्या दिल्या पाहिजे. तुम्हाला मर्म कळलं नसेल, शिकलेल्या लोकांना मर्म कळलं असेल. 10 लोकांनी तुम्हाला रोज शिव्या दिल्या पाहिजे. कारण लोक शिव्या कुणालाही देत नाही, तो ज्याच्यात काहीतरी मर्म आहे त्यालाच लोक शिव्या देतात. झोपीतून उठल्या उठल्या काही लोक आपला विचार करतात. म्हणून मी एक सांगतो, जळणाऱ्या लोकांचा तिरस्कार कधीच करायचा नाही. बिचारे हजारो माणसाच्या बैठकीत आपलं नाव काढतात, बिगर साबणीचं धुणं धुतेत बिचारे, कशाला त्यांचं जळायचं. किती त्यांचं आपलं नाव काढतात ना, लक्ष द्यायला लागलं का नाही. हा अरे ते आहेत म्हणूनच आपण आहोत, वाईट बोलणारे लोक आहेत म्हणूनच आपण आहोत. ते नसते तर आपल्याला काय खरं होतं सांगा. मी दुपारी बोललो की ज्ञानेश्वरी जी तयार झाली ती इकडे बघा, ज्ञानेश्वरी तयार झाली विसोबासारखा माणूस माऊलीला मारायला होता म्हणून. गाथा तयार झाला मंबाजी सारखा माणूस तुकोबारायला मारायला होता म्हणून. निंदक जोपर्यंत तुमच्या जीवनात आहेत तोपर्यंत जीवनाची मजा आहे. निंदक असले पाहिजे रोज. मला तर 4-5 दिवसाला लोकांनी थोड्या शिव्या नाही दिल्या, कमेंट्स वाईट नाही केले की मला करमत नाही. असं वेगळंच वाटतं, कसं तरी जरा काहीतरी बिघडल्यासारखं. हा मग एखादा फोटो या गंगेश्वर भाऊनी टाकला, एखादा व्हिडिओ वगैरे हे नेहमी टाकतात ना, म्हणजे व्हिडिओ टाकला आणि खाली शिव्या सुरू झाल्या, मग मला वाटतं हा आहे, अजून आहे. तुम्ही चर्चेत राहा, मग चर्चा कुठली असू द्या, चर्चेत राहा. विठ्ठल विठ्ठल. काय नाही, थोडंसं नाव कमी झालं
की पुन्हा अजून बसा, पण चर्चेत राहा. लक्षात आलं का माझं बोलणं? तुम्ही चर्चेत राहा. कोणत्या अँगलनं राहायचंय, पण फक्त चर्चा कमी होऊ देऊ नका. कुठली का व्हायना, पण चर्चा काय राहिली पाहिजे? बोला ना, चालू राहिली पाहिजे. नाव चाललं पाहिजे, नाव. म्हणून तुम्हाला सगळ्याला विनंती आहे, सगळ्याला विनंती, इकडे लक्ष द्या. नाराज होऊ नका, आयुष्यावर नाराज होऊ नका. या आयुष्य एवढं चांगलं या जगात काहीच नाही. आयुष्य एवढं सुंदर आहे ना, फक्त हे लावा करणारे माणसं एकदा पोत्यात घालून हाणाय पाहिजेत, बाकी दुसरं काही नाही, काही नाही. लय आणि घरातले नातेवाईक मधल्या मध्ये काड्या करून देते. त्याचं कारण आहे, त्या काळात नारद होते महाराज लावा करायला. आता नारदाला सगळीकडे नारदाला पाठविता येत नाही, म्हणून देवानं नातेवाईक तयार करून ठेवले. असू द्या, एकमेक चालूच राहणार काय ना काहीतरी. मी तर कुणाकडेच लक्ष दिलं नाही, आजपर्यंत लक्ष दिलं नाही. आणि तुम्ही लक्ष दिलं की संपलात, हे लक्षात ठेवा. ऐकता तुम्ही? लक्ष दिलं की संपलात. लक्षच देत बसायचं नाही. आपलं काम भलं आणि आपण भलं. लोकाला वाईटही म्हणणं नको आणि लोकाला चांगलं म्हणणं नको. संतांनी याचं मर्म जाणलं, मुमुक्षु लोकांनी रमेश गुरुजी मर्म जाणलं. त्याच्यामुळं प्रपंचाचा विचार, परमार्थाचा विचार कमी आणि प्रपंचाचा विचार जास्त करणारी सामान्य लोक आहेत. पण या जगात प्रपंच करून सुद्धा प्रपंचाच्या नावानं शून्य घातलं. अर्थात संसाराच्या नावे घालून वाढता पुण्य धर्म केला. हरिभजनी हे ढवळिले जग, चुकविला लाग कळे काळाचा. आणि आपल्या माणसाचा आपल्या माणसावर विश्वास असला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय झालंय, आपली माती आपली माणसं. याचा अर्थ काय माहिती? आपल्याच माणसाने आपल्याच हाताने आपल्या माणसाची. काय सुंदर आहे हो, लक्षात आलं का नाही? किती हुशार आहे तुम्ही. हे असं आहे, नाही तर कुणी नावं ठेवली नाही. तुम्ही एखादा व्यक्ती निवडला की त्या व्यक्तीला 1000 लोक नाव ठेवणार. बघा अजून सूत्र बघा. तुम्ही 15 लाख रुपयाला एखादा प्लॉट जरी कामा घेतला 15 लाखाला, आणि तुम्ही जे एखाद्याला सांगायला 15 लाख घेतला, ते 12 पर्यंत द्यायला होता, मी घेतला नाही. खरे का खोटे? बोला, खरे का खोटे? हे असलंच आहे. बरं तुम्ही एखाद्या दुकानात जा आणि तुम्ही काहीतरी एखादं काही घ्या, एखादं पावडरचा डबा घ्या 50 रुपयाला, आणि दुसरीला म्हणा 50. साडी घे 2000ची साडी 2000. तिसरी काय म्हणते माहिती का? सेम ही साडी मी 700ला घेतली. आता हे असं. बरं बायाची विशेषता एक आहे अजून, आपल्या साडी शेजारणी सारखी साडी मला पाहिजे, माझ्या साडीसारखी साडी कुणालाच नसली पाहिजे. विशेषता आहे. बघा इकडे लक्ष द्या. आता त्या काळात कृष्णाला आणि राधेला सुद्धा नाव उठवणारे लोक होते. ज्या वेळेला राधेनं निवड केली कृष्णाची, राधेनं निवड कोणाची केली? कृष्णाची. त्यावेळेला तिला काय म्हणत होती माहिती का? काळ्याच्या कशाला नादी लागली. कुणाच्या? काळ्याच्या कशाला लागली. ती ब्रज भाषा आहे. राधा काय म्हणली माहिती का? मोहब्बत करना है तो काले रंग वाले से करो, क्योंकि गोरे रंग वाले तो आजादी से पहले बेवफा है. लक्षात आलं का नाही? मग हा डाव फेल गेला ना, हा डाव फेल गेला. मग काय रमेश गुरुजी राधेला काय म्हणलं माहिती का? काळा सोडून दे, काळ्याचा असू दे, पण तुला काय एकटी तू नाहीस, हजारो आहेत, 16,108 आहेत. त्यावेळेला राधेनं कन्हैयाला समोर उभा केलं. कन्हैयाला समोर उभा केलं. प्रेम कशाला म्हणतात बघा. आणि समोर उभा करून एकच म्हणली राधा कन्हैयाला, कन्हैया तुम आ तो गए हो मेरे जिंदगी में, तुम आ तो गए हो मेरे जिंदगी में. काही ब्रज आहे, हिंदी प्लस ब्रज म्हणजे ती एकत्रित केली. तू आ तो गए हो मेरे जिंदगी में कान्हा, मगर ख्याल रखना हम जान तो दे देंगे लेकिन जाने नहीं देंगे. लक्षात येते माझं बोलणं? जान तो दे देंगे लेकिन जाने नहीं देंगे. प्रेम का मतलब ये नहीं कि हर रोज बात होना, हर रोज मैसेज होना, हर रोज कॉल होना. नहीं. प्रेम की परिभाषा क्या, प्रेम का मतलब क्या? प्रेम की भाषा ये नहीं है. प्रेम की, किसी ने कहा कि महाराज जी प्रेम की परिभाषा क्या, प्रेम का मतलब क्या? मैंने कहा कि बेटा प्रेम की कोई व्याख्या नहीं, प्रेम की कोई जाति नहीं, प्रेम की कोई लिपि नहीं, और प्रेम की कोई व्याख्या हो तो केवल आंसू बहाना यही है. प्रेम की कोई जाति नहीं. प्रेम का मतलब क्या? तो प्रेम का मतलब यही होता है कि जिसे छूने से ज्यादा देखने में सुकून मिले, बस उसी का नाम प्रेम है. कळते माझं बोलणं? कळते माझं बोलणं? कळते? लक्षात